अगं पण ती असंबद्ध नव्हती बोलत, निराशा वाटत होती तिच्या बोलण्यात कितीतरी. असणारच ना ग सरे. गेल्या काही दिवसात नाही म्हटलं तरी किती प्रसंगांना तोंड द्यावं लागलंय तिला सांग. आपल्याला सगळ्यांना तिचं वागणं चुकीचं वाटतंय. नाही, तिलाही ते चुकीचंच वाटत असेल, पण ती चूक करण्यापासून थांबवू शकत नसेल स्वतःला कदाचित. बापरे, इतकी वर्ष बिचारी दोन्ही घागरींवर पाय ठेवून होती. काही कितीही म्हटलं तरी भीती वाटतच असेल ना मनातून तिला. आपण पकडले जाऊ, सगळ्यांना कळेल, ही भीती दिवस रात्र वाटत असेल तिला. आणि याचाच भयानक स्ट्रेस झाला असणार तिला. त्याचाच परिणाम असणार. या टेन्शनमुळेच तब्येत बिघडली आहे तिची. कळतंय ग सरे सगळं, पण हे माहीत असताना हसत हसत भाऊजींकडे तिला कसं पाठवणार सांग. भाऊजी कसेत माहितीये ना आपल्याला. त्यात तिचं हे वेळ कसं चालवून घेणार आपण. तेही आहेच ग. आणि तिला विरोध करणारे सगळे तिच्या जवळचे आहेत, तिच्या भल्याचाच विचार करतायत. आता तर श्रीही तिच्या विरोधात गेलाय. त्याचाच तिला सगळ्यात जास्त त्रास झाला असणार. श्रीला आपलं वागणं आवडलं नाहीये ना, याचा सगळ्यात जास्त धक्का बसला असणार आहे तिला. पण सगळं माहीत असताना श्रीला तरी कसं पटेल हे सांग. अगं शरूला वाटलं असेल ती श्रीला समजावून सांगेल, त्याला म्हणणं पटेल तिचं. पण आता तोही तिच्या विरोधात गेलाय म्हटल्यावर हेल्पलेस वाटत असणार आहे बिचारीला. खरंच खूप अवघड होऊन बसलंय सगळं. ताई, आपण श्रीशी बोलूया का? काय म्हणजे शरूला बरं वाटेपर्यंत. सरे, अगं मला काहीच सुचवायचं नाहीये, म्हणजे एकदा नुसतं बोलूया का श्रीशी? काय बोलणार श्रीशी? त्याच्या तरी हातात काय सांग. तो न भूतकाळ बदलू शकत ना भाऊजींचा स्वभाव. देवा, मार्ग दाखव रे बाबा. डॉक्टरांनी सांगितलंय आत्ताचा डोस पोटात गेला ना की तुम्हाला बरं वाटणार आहे बघा. आता पटकन एक गोळी घ्या, मग थोडंसं खाऊन घ्या आणि मग दुसरी गोळी. नको जान्हवी, मला खायला काही नकोय. खायला कसं काही नको? बरं व्हायचंय की नाही? मग बहिणी नको ना. तुझ्यासाठी पेज आणली आहे, आधी गोळी घे मग खाऊन घे. नको, मला इच्छा नाही अजिबात. शरयू, पण मला इच्छा आहे तुला बरं होण्याची. जान्हवी, दे गोळी. चला छोटाई, चला. खाल्लं की मळमळत नाही मळमळणार, बरं वाटणार. उठ. सावकाश. हळू. आणि माझी बायकी थोडंसंच द्या वहिनी. हो हो हो, थोडस. आधी गोळी घे. चल आता पेज. नको ना वहिनी, खरंच नकोय. मी तुला भरवणार आहे. आकर. चल वहिनी, मी खाईन. मोठे मोठे घास नाही भरवणार, छोटे छोटे भरत. घे. व्हेरी गुड. झालं. बस होता. अगं एक घास. नको वहिनी बा. बर शरे, आता पटकन बरी हो. आपली इंग्लिशची कॉन्स्टिपेशन तशीच राहिली आहे. किती पुढे पुढे चालली तारीख माहितीये? कॉन्स्टिपेशन काय मोठी आई, कॉम्पिटिशन. घाणेरडा आहे का शब्द? नाही नाही, चुकीच आहे. मग काय म्हणालीस तू? कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन. विसरायच्यात वहीत लिहून घेते. हा, आणि हे घे, तिला भरव. मी आलेच. लवकर बरी हो. मी का वागले अशी?
मी का दुखावलंय या सगळ्यांना? चला, कुठलेही दुसरे विचार नको आता, पटकन खाऊन घ्या. मला या आजारपणात काही झालं ना, श्रीच्या काकांना एक निरोप देशील. त्यांना सांग की माझं खूप प्रेम आहे त्यांच्यावर, खूप प्रेम आहे. छोटी आई, खाऊन घ्या लवकर आणि आराम करायचा आहे आता. चला. ऐक ना माझं, प्लीज. त्यांना सांग ती जर नसती ना त्यांच्या बरोबर, तर कधीच हे सगळं सोडून मी त्यांच्याकडे गेले असते. पण आता कसलीच आशा नाही उरली. श्रीचंही बरोबर आहे म्हणा. श्रीचं नेहमी सगळं पटतं मला, पण हे काळे मणी घातलेत ना गळ्यात, त्यांचं काय करू? सांगशील त्यांना? प्लीज सांगशील? बरं, मी सांगते. तुम्ही आधी खाऊन घ्या, बघू आता. मला ना उगीच एक आशा वाटायची की आई कधीतरी त्यांना माफ करतील, कधीतरी हे घरी परत येतील. पण आता तीही आशा नाही उरली. हा असा संसार माझ्याच्याने शक्य नाहीये ग. आणि संसार कसला, नुसतं चोरून भेटायचं, ते डोळ्यांना दिसतात एवढंच समाधान. पण आता तर श्रीने त्यालाही नकार दिलाय. श्रीचा शब्द मी नाही मोडू शकत, कारण श्री इतकं मला दुसरं कोणीच प्रिय नाहीये. श्रीचा शब्द नाही मोडू शकत मी. बाकी जगाशी भांडेन, पण श्रीच्या विरोधात नाही जमणार ना मला. म्हणजे हे भेटणार नाहीत, त्यांना भेटायचं नाही. भास झालं तुम्हाला? तुम्ही झोपता का? मी डोक्यावर पट्टा ठेवते पुन्हा. हा, जान्हवी, हे येतील ना ग घरी. आई क्षमा करतील यांना, कधीतरी येतील. छोट्याही लवकर बऱ्या होतील. आता ना आपण सगळ्यांनी खूप पॉझिटिव्ह राहायला हवं. पॉझिटिव्ह राहिलो ना तर तब्येतीवर परिणामही चांगलाच होईल. नाही, ती आजारपणातनं बरी होईल याबद्दल शंका नाहीच आहे मला. डॉक्टर बघून गेलेत, औषधं चालू आहेत, आपण सगळे काळजी घेतोय. शी विल बी ऑल राईट, आय एम शुअर. मला राहून राहून फक्त हे वाटतंय ना की इतकी प्रचंड खळबळ चालू आहे तिच्या मनात. मनाला पेले नसं झालं की मग हे असं शरीरावर दिसतं. हो ना, बिचारे. कधी कधी ना मनात येतं त्यांनी कुणालाच विश्वासात का नसेल घेतलं, का त्यांना कुणावर विश्वास टाकावासा वाटलाच नसेल. पण म्हणजे इतकं दडपण होतं तिच्या मनावर आपलं. दडपण नाही रे श्री, प्रेम असते. आता लहान मुलं नाही का, खूप गोष्टी आपल्या आई वडिलांना वाईट वाटतील म्हणून लपवतात त्यांच्यापासून. त्यांचा हेतू कधी खोटं बोलण्याचा किंवा त्यांना फसवण्याचा नसतो. माझ्याशी मनमोकळेपणाने बोलणं इतकं अवघड जाईल छोट्या आईला माहित नव्हतं. म्हणजे इनफॅक्ट मला तर असं वाटायचं की घरात खूप छान खेळमेळीचं वातावरण आहे, सगळे एकमेकांशी खूप छान बोलतात. छोट्या आईनं खडबडून जागं केलंय मला. खरंय, मी जरा जास्तच हार्श वागलो का तिच्याशी? तरी त्या बिचारा त्यामागचं प्रेमच बघतायत. हो ना, म्हणजे हे सगळं आम्ही तिच्या प्रेमापोटीच करतोय हे कळतंय ना तिला. म्हणजे आम्हाला त्याचा राग येत असेल, पण त्याहीपेक्षा जास्त तिच्याविषयी प्रेम वाटतं हे पटत असेल ना ग तिला. हो श्री, इनफॅक्ट त्या सतत तेवढंच बोलतायत. पण मग आता काय करूया आपण? मी बोलू तिच्याशी, परत एकदा बोलतो. हा, एकदा का छोटी आई बरी झाली ना की आपण सगळेजण कुठेतरी जाऊ काही दिवस. म्हणजे जागा बदलली की जरा बरं वाटेल नाही का? हरकत नाही श्री,
निदान पुढचे काही दिवस बरे जातील त्यांचे. कदाचित काही दिवस. म्हणजे त्यानंतर काय? ए जान्हवी, सांग ना मला, मी काय करू म्हणजे छोट्या आईला बरं वाटेल? त्यांना घातलेली शपथ मागे घे. झोप. म्हटलं ऑफिसला जाण्याआधी तुझा ताप चेक करून जावा. कसं वाटतंय? श्री, मला आता काही वाटतच नाहीये. छोटी आई, मी खूप कठोर वागलो ना तुझ्याशी. आय एम सॉरी. सॉरी काय? पण छोटी आई, एकच रिक्वेस्ट आहे. माझा मुद्दा लक्षात घे. म्हणजे बोलताना एखाद दुसरा शब्द इकडे तिकडे झालाही असेल माझ्याकडून, पण मला काय म्हणायचं हे लक्षात घे. बोल ना तू श्री, तू बोल, कसाही बोल, मला कळेल. आणि मी का रागावू तुझ्यावर? उलट ना श्री, मला तुझा अभिमान वाटतो. माझा मुलगा एवढा मोठा झालाय की तो आईला चार समजुतीच्या गोष्टी सांगतो. अभिमानच वाटायला हवा, हो ना? हो, पण तरीही तुला असं नाही बघवत. तू बरी हो ना पटकन. होणार आहे आता. औषध घेते ना मी. ताप उतरेलही माझा श्री, पण नशिबाच्या कचाट्यात सापडले ना, त्यातून कशी बाहेर येऊ? जे दुःख आलंय ना वाट्याला, त्याच्यापासून कशी सुटका करून घेऊ मला काही कळत नाही. मला असं वाटलं होतं की लग्नानंतर बदलेल सगळं. लहानपण खूप त्रासात गेलं. मला वाटलं की लग्नानंतर बदलेल, पण देवाने नशिबाचं दान उलट टाकलं माझ्या पदरात. आता जर मी राग धरला ना, तर तो त्याच्यावर धरणार आहे. पण छोटे, सगळाच दोष नशिबाचा नसतो ना ग. माणसांचा असतो. माणूस चुकतो. माझा माणूस चुकला श्री, खूप चुकला श्री. पण एखादा माणूस कसा आहे हे त्याच्या सवयीवर नाही ना रे ठरत. माणूस वाईट नसतो, सवय वाईट असते. आणि ह्यांच्या सवयी आई नाही बदलू शकल्या. मी काय बदलणार? पण छोटी आई, दुसऱ्याचं वागणं आपल्या हातात नसतं ना. नसतं. आपल्या हातात फक्त दुःख करणं असतं. मी दुःख नाही करणार. मी एक वेगळा मार्ग शोधून काढलाय श्री. मी डायरेक्ट जाऊन त्याला जाब विचारणार आहे की का माझ्या बाबतीतच का? ही छोटी आई, का मला सोसायला लावतोस इतकं? माझ्याच नशिबात एवढं दुःख का लिहून ठेवलंय
श्री मला सहन नाही होत. तोंड दाबून मुक्यांचा मार नाही सहन होते मला. त्याला म्हणणारे की आता उचल, मला घेऊन जा तुझ्याकडे. मला नाही राहायचं इथे, मला तुझ्याकडे बोलाव. मग मी त्याला खडसावत विचारेन की मला सहन होत नाहीये तरी असं का करतोय श्री. मला सहन होत नाही श्री, मला नाही सहन होते श्री, मला नाही सहन होते. आईजी चहा ठेवते ते. शरीरचा झाला का ग? थोडा चहा घेतला आणि 2 बिस्किटं खाल्ली. ताप उतरला तिचा? थोडा. आजचा दिवस बघा म्हणाले डॉक्टर. तापाची भीती वाटते ग, केव्हाही चढतो. पण औषधांचा गुण येतोय आईजी. ताप उतरत नाहीये पण वाढतही नाहीये. नंतरच जास्त काळजी घ्यायला हवी. तापानं माणसाचं शरीर एकदम मलूल होऊन जातं. बिचारीचं मन ऑलरेडी मलूल झालंय. जान्हवी, तू या घरात बाहेरून आलीयस. आम्हा सगळ्यांच्या पेक्षा तू जास्त तटस्थपणे विचार करू शकतेस. काय वाटतं ग तुला, या घराच्या बाबतीत, माझ्या सुनांच्या बाबतीत मी माझ्या शिस्तीचा अतिरेक केलाय का ग? माझा आदर वाटण्यापेक्षा सगळ्यांना माझी भीती जास्त वाटते का? तसं असेल तर एक कुटुंब प्रमुख म्हणून मी संशयाला अपयशी ठरली आहे. आईजी, मला नाही वाटत तुम्ही अपयशी ठरलायत. पण कधी कधी छोट्या आईंच्या वागण्याचं आश्चर्य वाटतं. म्हणजे त्यांच्या जागी एखादी दुसरी बाई असती तर हे जे आत्ता घडतंय ते ह्यापूर्वीच घडलं असतं. आपल्या मनाचा कौल मानून कधीच घर सोडून निघून गेली असती. छोट्या आईंनी नक्की काय विचार केला? म्हणजे त्या काकांनाही भेटत राहिल्या, त्या घरातही राहिल्या. काही कळत नाहीये. तिथंच मी अपयशी ठरली आहे. मी माझ्या सुनांना सुरक्षितता दिली पण स्वावलंबी नाही बनवलं. जगापासून त्यांना वाचवलं, जपलं, पण स्वतःच्या पायावर उभं राहायची हिंमत नाही दिली. शरयूनं कांताबरोबर निघून जायचा निर्णय घेतला असता तर मला अतोनात दुःख झालं असतं. पण तिची अशी मानसिक ससेहोलपट तरी नसती झाली. ही अशी मुकी बिचारी, कुणीही हाका अशी तरी नसती जगली. आईजी, आता श्रीने निर्णय स्वातंत्र्य दिलंय की नाही बघूया. तेवढी हिंमत असती तर यापूर्वीच तिने निर्णय घेतला असता. बघू. आईजी, तुम्ही रागावणार नसाल तर एक प्रश्न विचारू? विचार की. तुला हा प्रश्न का पडायला लागला? नाही, तसं नाही. आईजी, मला अजूनही वाटतं मला सगळं माहिती नाहीये. म्हणजे आईजी, असं नेमकं काय घडलं ज्यामुळे तुम्ही काकांना घराबाहेर काढलं? अगं, तो शरयूवर हात उचलायला लागला होता. तो प्यायचा, जुगारही खेळायचा म्हणे.
रात्री अपरात्री घरी यायचा. अशा माणसांची भीती वाटते ग. असला तर सूत नाही तर भूत. घरात आम्हा बायकांचं राज्य. उमाकांत एकटाच काय तो कामाचा पुरुष. हा असा नशेत. याचे मित्र यायचे जायचे. शरयू पडली गरीब. घरात रोज तमाशे व्हायचे. बरं, शरयू आवडत नव्हती, तिच्यावर प्रेम नव्हतं असंही नाही. कांताच्या पसंतीनंच झालं होतं लग्न. मला असह्य झाला होता रोजचा गोंधळ. हे सगळं ऐकलंय मी. आईजी नेमकं काय? म्हणजे मला म्हणायचंय की अशी कुठली घटना घडली, म्हणजे निमित्त काय, तो शेवटचा निर्णायक क्षण कुठला होता ज्यामुळे शेवटचा मार्ग म्हणून तुम्ही काकांना घराबाहेर काढलं? आईजी प्लीज प्लीज बोला ना, हे महत्वाचं आहे.